बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कमी झालेलं मतदान हे कोणाला फायद्याचं ठरणार? तुतारी आणि घड्याळाची टक्कर होणार की कमळ आणि तुतारीमध्ये बिग फाईट होणार? 2 नंबरसाठी कमळ की घड्याळ अशी कोणाला पसंती मिळणार आणि अखेर विजय तुतारीचा होणार की संदीप क्षीरसागर यांना अडचणीत आणण्यासाठीचा प्रयोग यशस्वी ठरणार? अशा सगळ्या चर्चा आता सुरू झालेल्या आहेत. या सगळ्या विषयावर आपण पुढील काही वेळात बोलणार आहोत. तेव्हा कुठेही जाऊ नका. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तुम्हाला माहिती आहे का, बीड जिल्ह्यामध्ये नवे मराठवाड्यात सगळ्यात राजकीय दृष्ट्या सेन्सिटिव्ह असलेली नगर परिषदेची निवडणूक म्हणजे बीड नगर परिषदेची निवडणूक. ज्या नगर परिषदेवर गेल्या 30-35 वर्षापासून क्षीरसागर घराण्याची, विशेषतः डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांची एक हाती सत्ता होती, ती सत्ता यावेळी खेचून दुसऱ्याच्या हातात घेण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. राज्याचे मुख्यमंत्री असतील, राज्याचे उपमुख्यमंत्री असतील किंवा अनेक मंत्री यांनी ही सत्ता आपल्या हातात घेण्यासाठी किंवा क्षीरसागर मुक्त बीड करण्यासाठी म्हणून गेल्या अनेक वर्षात अनेक वेळा प्रयत्न केले, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. मात्र विधानसभा निवडणुकीनंतर क्षीरसागर घराण्यामध्ये जो फूट पडली किंवा क्षीरसागर घराण्याचे जे 3 शकलं पडली, त्यामुळं कुठंतरी क्षीरसागरांची ताकद कमी होईल असं वाटलं होतं. परंतु संदीप क्षीरसागर यांनी स्वतःचे वडील, स्वतःचे भाऊ, स्वतःचे चुलते आणि सख्खा चुलत भाऊ हे सगळे विरोधात असताना सुद्धा विधानसभेचं मैदान मारलं आणि त्या दिवशीपासून हा माणूस रस्त्यावर जो उभा होता, लोकांचे प्रश्न घेऊन, लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी, ते नगरपालिका निवडणुकीपर्यंत त्यांनी लोकांमध्ये राहणंच पसंत केलं आणि त्याचा फायदा निश्चितपणे त्यांना नगरपालिका निवडणुकीमध्ये दिसून आला. नगरपालिका निवडणुकीत संदीप क्षीरसागर यांचा जो काही विजयाचा वारू होता तो अडवण्यासाठी म्हणून स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे यांनी योगेश क्षीरसागर यांना भाजपमध्ये घेतलं. म्हणजे वर्षभरापूर्वी जे योगेश क्षीरसागर घड्याळीच्या चिन्हावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून विधानसभा निवडणूक लढवून 90,000च्या आसपास मतदान घेऊन पराभूत झाले, त्या योगेश क्षीरसागरांनी अचानक नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्यावर फॉर्म भरण्याला 2 दिवस बाकी असताना यू-टर्न घेतला म्हणा किंवा पक्ष बदल केला. अनेकांना त्यांचा हा निर्णय आवडला नाही, पण त्यामुळं ज्या कार्यकर्त्यांची ससे हुलपट झाली ते कार्यकर्ते थेट पंडिताच्या तंबूत दाखल झाले. पंडितांवर देखील बीडची जबाबदारी अजित पवारांनी टाकल्यामुळं त्यांनाही आयतेच मासे गळाला लागले आणि जो येईल त्याच्या हातात उमेदवारी देण्याचा एक सरधुपट कार्यक्रम योगेश क्षीरसागर म्हणजेच कमळाकडून, म्हणजेच भाजपकडून आणि पंडितांकडून म्हणजेच घड्याळीकडून सुरू झाला. एकमेव संदीप क्षीरसागर यांच्याकडं 52 पेक्षा अधिक म्हणजे जवळपास 200 ते 250च्या आसपास उमेदवार होते, तर अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्ष यांना उमेदवारांची शोधाशोध करावी लागली किंवा उमेदवार आयात करावे लागले. या सगळ्या घटना घडामोडीनंतर बीड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी उठली. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार हे आपल्या उमेदवारासाठी 2 वेळा बीडला येऊन गेले. म्हणजे अजित पवारांच्या राजकीय इतिहासातील ही पहिलीच घटना असेल की त्यांना एखाद्या नगरपालिका निवडणुकीसाठी 2-2 वेळा सभा घ्याव्या लागतात. आणि त्या दोन्ही सभेमध्ये जो काही फियास्को झाला, म्हणजे पहिल्या सभेमध्ये अजित पवारांनी रामकृष्ण हरी म्हटले, त्याचा जो काही मेसेज जायचा तो गेला. त्यानंतर दुसऱ्या सभेमध्ये किती प्रभाग आहेत हेच अजित पवारांना माहीत नव्हतं आणि ज्यांना त्यांनी विचारलं त्या विजयसिंह पंडितांना देखील ते सांगता आलं नाही. हे सगळं, याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले. आणि दुसरीकडं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं स्टार प्रचारक म्हणून पंकजा मुंडे यांनी जबाबदारी घेतली होती, पण राज्याचे मुख्यमंत्री हे शेवटची प्रचार सभा 1 तारखेला घेऊन गेले, तरी देखील वातावरणात फार बदल झाला असं दिसून आलं नाही. 2 डिसेंबर रोजी जे काही मतदान झालं, तो मतदानाचा आकडा जर का पाहिला किंवा मतदानाची टक्केवारी जर का पाहिली तर ती समाधानकारक नाहीये. 55 ते 58% आसपास बीड नगरपालिकेसाठी मतदान झाले आणि विशेष म्हणजे मुस्लिम बहुल भागामध्ये मतदानाचा टक्का हा 60 ते 62% आहे, तर हिंदू बहुल एरियामध्ये मतदानाचा टक्का
हा 48 ते 50% रेंजमध्ये आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाकडून एक सुशिक्षित डॉक्टर घुमरे यांच्यासारख्यांना उमेदवारी दिल्यानंतर आणि प्रथमच बीड शहरातील हिंदू विचारसरणीच्या लोकांना किंवा हिंदुत्ववादी लोकांना कमळाच्या फुलाला मतदान करण्याची संधी असताना देखील ते लोक मोठ्या प्रमाणात बाहेर आले नाहीत. दुसरीकडे मुस्लिम असतील, दलित असतील किंवा इतर मायक्रो मायनॉरिटी असतील यांनी मात्र भरभरून मतदान केलं आणि त्यामुळं आता चर्चा सुरू झाली ती विजयाचा गुलाल कोण उधळणार. सौ स्मिता विष्णू वाघमारे या संदीप क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष होणार की सौ ज्योती घुमरे या योगेश क्षीरसागरांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्षाच्या खुर्चीवर बसणार की सौ पारवे या नगराध्यक्षाच्या खुर्चीचा मान पटकावणार, अशी चर्चा सुरू झाली. पण प्रत्यक्षात जर का गणितं पाहिली, जातीय गणितं पाहिली आणि झालेल्या मतदानाची आकडेवारी जर का पाहिली तर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात येते की मराठा, मुस्लिम आणि दलित यांचं जे कॉम्बिनेशन तुतारीकडं म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्याकडे होतं ते कॉम्बिनेशन ना भाजपकडे होतं ना अजित पवार गटाकडे होतं. अजित पवार गटाचा जो काही भर होता तो मुस्लिम फ्रॅक्शन करून आपल्याकडे जास्तीत जास्त घेण्याचा होता, तर भाजपने मात्र कुठलीही स्ट्रॅटेजी समोर न ठेवता फक्त हिंदू वोट आपल्याकडे कसे वळतील यासाठीच प्रयत्न केल्याचं दिसून आलं. या सगळ्या घटना घडामोडीनंतर आणि मतदान झाल्यानंतर 3 दिवसांनी अशी गोष्ट लक्षात येते किंवा अशा चर्चा सुरू झालेल्या आहेत की तुतारी ही साधारणपणे 1 ते 5,000 7,000च्या मताधिक्याने विजयी होऊ शकते. 2 नंबरसाठी मात्र घड्याळ आणि कमळामध्ये टाईट फाईट आहे. अद्याप संपूर्णपणे लोकांची मानसिकता काय आहे किंवा लोकांनी कशा पद्धतीनं मतदान केलं याचा अंदाज आलेला नसला तरी प्राथमिक अंदाजानुसार तुतारी आणि कमळ किंवा तुतारी आणि घड्याळ यांच्यातच मोठी फाईट होईल आणि तुतारीचा विजय होईल अशी चर्चा आज तरी लोकांमध्ये होताना दिसते आहे. तुर्तास इतकंच. न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला, शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.